ता भाग्याची लक्ष्मी लागे अंगण हसाया घरदार हे अधीर तिची पाऊले पुजाया दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्य लक्ष्मी दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्य लक्ष्मी असा जन्माचा उंबरा रोज उजळे ग सुखानी ओटी भरा ते पहाट तिच्या सोना किरणांनी आळी मळवट हा ताट सारी युगाचीच माया तिच्या किरपेच बळ मिळो जन्म सावराया दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्य लक्ष्मी दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्य लक्ष्मी काशी ए काशी अगं असं का करतीस अगं का असा त्रास करून घेतीस पोरी तुम्ही तुमच्या थोरल्या भावाला म्हणजेच सुदामादारांना ठार मारलं. आता काशी भिराईची भावीण म्हणून सेवेत रुजू होईल. हे सर्व मी तुमच्यासाठी केलं. बाप्पाजींचा 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 खोटं हाय हे समजा खोटं हाय. आई लेकराकडनं काही चूक झाली का आई? आई मी तुझी माफी मागतो आई. माफ कर आई माफ कर. बाप्पाजी मी आकाशीनं भावीन व्हावं असं कौल दिलाच नव्हता. पण आई तूच तर गावाच्या बाजूने कौल दिलास काशीला भावीण करा म्हणून. बाप्पाजी खोटा हाय. मी असा कौल दिलाच नाही. बाबा कदा म्हणजे काशीला भावीन करा अशी माझी कधीच इच्छा नव्हती. पर बाप्पाजीनं मला लोकांची इच्छा सांगितली. म्हणून मला त्याचं म्हणणं ऐकावं लागलं. काय करणार बाप्पाजी बी माझंच लेकरू हाय. त्यानं गावाच्या बाजूनं गळ घातली म्हणून त्या गावाच्या बाजूनं कौल दिला. बाप्पाजींचा विजय असो बाप्पाजींचा विजय असो. माझ्या नव्या भाविनीचं काय कवा होणार ती? येत्या पौर्णिमेला तिचं बिरोबाशी लगीन होईल. ती तुझ्या सेवेत रुजू होईल आई. आणि मग त्या सोहळ्याची तयारी कवा सुरू करणार? हे सगळं व्यवस्थित होईल. माझ्या मानपानाचं काय? तो राखला जाईल आई. त्यात काय बी कमी जास्त होता कामा नये. नाही चूक होणार आई. नाही चूक होणार. तसं झालं तर बाप्पाजी त्या तुलाच धरीन. नाही होणार आई. नाही होणार आई. नाही होणार आई. बाप्पाजी गावाचा मोठा माणूस हाय. त्याचा मानपान तुमच्या समध्यांकडनं राखला गेला पाहिजे. आता मी अंग सोडतीया. बाप्पाजींचा विजय असो बाप्पाजींचा विजय असो बाप्पाजींचा विजय असो बाप्पाजींचा. आई भिराईच्या नावानं बाप्पाजींचा. अरे बाबा आण लवकर. हे घ्या हळद गरम करून आणली. लावते हळद. संजयले का बघ हात
किती लागलं बघू. अरे आण ना इकडं आण. अरे 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 केवढं लागलं या लेखाला. थांब थांब. अरे तुझी ती मालकीन आणि तिचा जो पोर सूर्या दोघं बी छळतात याला. नरकात जातील मेली. किती लागले पोराला. हळू हळू हळू. आत्या हा मला एक शंका आहे. कसली रे. माणसाला जरा जखमा वगैरे झाल्या तर आपण हळद लावतो. हा पण लग्नाच्या आधी हळद का लावतो आपण? काय रे कामधंदा नाही होय तुला. जा माझं डोसकं नको खाऊस इकडं. हा कामधंदा आहेच हा. मला, पण माझी शंका बरोबर आहे की नाही? म्हणजे माणसाला हळद लावतो आपण, पण लग्नाच्या आधी हळद का लावतो आपण? आता जातोस का? नाही तर कामिनी वहिनी येतील आणि लावतील हळद तुझ्या थोबाडाला. मग वशील गोरा. हा मला गोरा होऊन काय लगीन बिगीन करायचं नाही हा, पहिलाच सांगून ठेवतो. हा आता जातोस का? कामधंदा नाही होय. जा. अरे थांब थांब माझ्या लेकरा. अगं काय लागलं. बापरे एवढं लागलं याला. बघा ना म्या मधी पडली म्हणून बरं झालं, नाही तर काय झालं असतं कुणास ठाऊक. काय बोलणार तर कोणाला? अव साहेबांनी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं म्हणून बरं झालं. समजा कळलं तरी त्यांना. कळून काही उपयोग आहे का गोदा हत्या? बोलले का काही ते? काय दुनिया असते बघा भाऊ. एवढ्या समजा इस्टेटीचा मालक येऊ आणि ह्योच लाता खातो या. आज सुदामा दादा असते ना तर त्यांच्या या पोटच्या गोळ्याला एका शब्दानं बोलायची कोणाची हिंमत नसती झाली. पण ते कुठेतरी निघून गेले आणि ते गेलं की त्यांना घालवलं हे त्या आई भी राहिलंच ठाऊ. भाऊ मला तर सारखंच वाटतं साहेबांनी आणि कामिनी वहिनीनीच त्यांना कुठं तरी. गोदा हत्या मनात काहीही आलं तरी बोलायचं नाही. भिंतींनाही कान असतात. जास्त लागलं असेल तर डॉक्टरकडे घेऊन जा. सूज नाही उतरली तर मी घेऊन जाईन दवाखान्यात. भाऊ मी नसताना हे असेच प्रकार होतात का? म्हणजे होतात. मग मला हे आधीच का नाही सांगितलं जात? आपलेच दात आणि आपलेच ओठ. काय बोलायचं कोणाला? यापुढे घरात असं काही झालं तर मला सांगायचं, कळलं? सांगून काय फायदा आहे? त्यापेक्षा न सांगितलेलंच बरं. काय करता तुम्ही असं? मला सोडायला येत जा. असं काय करताय? अरे काय करताय मला? दादा तुम्हाला घराबाहेर जाऊ द्यायचं नाहीये म्हणून धनाजीरावांनी सांगितलंय. अरे काय अर्थ काय याचा? माझ्या रुक्मिणीचा आणि संजयचं काय झालंय? अपघात झालाय तर मला बघायला नको? आठवणार आहे. दादा एक मिनिट. दादा ते सगळं धनाजीराव घरी परतल्याशिवाय आपल्याला कळणार नाहीये. आणि संजय आणि वहिनी कुठल्या हॉस्पिटलला आहेत हेही आपल्याला माहित नाहीये. अरे भाऊ पण तेच हॉस्पिटल शोधायला नको का? मला असं काय झालंय मला बघायला दादा पाहिजे. तुम्ही ना अरे बाबा काय झालंय? कुठे आहेत रुक्मिणी संजय? कुठे आहेत? सांगतो, सगळं सांगतो. पण दादा तुला आता सगळं धीरानं घ्यायला हवं. म्हणजे का असं काय झालंय? संजय कसा आहे? रुक्मिणी कशी? संजय बरा आहे. त्याच्या डोक्याला मार लागला होता पण जीवावरचा धोका आता टळलाय. आणि ही रुक्मिणी? रुक्मिणी वहिनी मात्र हा काय? रुक्मिणी वहिनी आपल्याला सोडून गेली.
कोणाचंच काही चालत नाही हेच खरं. त्याला मी संपलो, कोसळलो, पोरका झालो. माझा संजय पोरका झाला आणि धन दौलत साम्राज्य सगळं पोरका झालं. असं का म्हणतोयस तू? माझ्या रुक्मिणीशिवाय मी कसा जगू मोठा प्रश्न आहे. मी तिच्याशिवाय जगण्याची कल्पनाच मी सहन करू शकत नाही. असं बोलू नकोस दादा. हे बघ, संजय करता तरी तुला तुझ्या काळजावर दगड ठेवावाच लागेल. मला एक वचन देशील? माझ्या संजयला स्वतःच्या मुलासारखं म्हणून सांभाळशील? ही सगळी संपत्ती, सगळं साम्राज्य मी तुझ्या हाती सोपवतो. तुला काय पाहिजे ते कर. माझ्या पोराला सांभाळ, स्वतःच्या पोरासारखं जप बाबा. ही सगळी धनदौलत साम्राज्य तुझ्या हवाली करतोय मी. मला काय कशातही रस नाहीये. माझ्या रुक्मिणीच्या पाठीमागे मी आता जगू शकणार नाही. मला जायला पाहिजे रुक्मिणीच्या नाही दादा, तू कुठेही जाणार नाहीयेस. माझ्या रुक्मिणी तिकडे माझी बघत असेल. दादा, तू कुठेही जाणार नाहीये. सुदामा दादा त्या दिवशी गेला, तो शेवटचाच. नाही म्हणजे लहान तोंडी मोठा घास घेतोय म्हणून म्हणतो. बोलू का? साळवी, मी तुम्हाला आता काही बोलू नका असं म्हटल्याने तुम्ही गप्प बसणार आहात का? कारण काय आहे, देवानं जे तोंड दिलंय ना ते बोलण्यासाठी असतं. आणि फुकटचं बोलायला पैसे कुठे द्यावे लागतात? बोला. सर, या गावात जे काय चाललंय ना, म्हणजे ती काशी मुलगी तिच्या इच्छेविरुद्ध आणि तिच्या आईच्या इच्छेविरुद्ध तिला भाविण करायचं म्हणतात, हे बरोबर आहे का सर? साळवी, काय बरोबर आणि काय चूक हे ठरवायचं कुणी हो? अर्थात गावाने. आणि गावाला जे बरोबर वाटतंय ते बरोबरच असणार. आणि समजा चूक असलीच तरी त्या जयश्रीची किंवा त्या काशीची काही तक्रार आहे का? आणि असली तरी ती आपल्याकडे केली आहे का? सर नाही ना. बाप्पाजी विरुद्ध ती कशी तक्रार करणार? बरोबर, अगदी बरोबर. तेव्हा जोपर्यंत आपल्याकडे लेखी तक्रार येत नाही तोपर्यंत आपण कोणावरही ऍक्शन घेऊ शकत नाही. साळवे, बाप्पाजी आपल्याला मान देतात, आपल्या काही गोष्टींकडे लक्ष देतात. तेव्हा काही गोष्टींकडे दुर्लक्ष करायला शिका. समजलं? आणि एक लक्षात ठेवा, या गावात जर तुम्हाला नोकरी करायची असेल तर जरा काही गोष्टींकडे दुर्लक्ष करायला शिका. सर, काही गोष्टींसाठी कानावर हात ठेवायला शिका. सर पण हा अन्याय. Shut up! अच्छा, एक काम करा, जाताना टपरीवर चहा देऊन टाका त्याला आणि सांगा पुढच्या वेळेस चांगला कर म्हणून. चला निघा. ये या मधु गोगटेची बायको नदीवर गेली का? गेली का? बर, चल. मला जाऊ दे ना घरी, तर वाजली की भर.
गुरव 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 ओ गुरवीन बाई काय हाय? गुरव आहेत का घरात? नाही. हो ना, हे बेस झालं बघा. हा? नाही म्हणजे गुरव घरात नाहीत म्हणून तर मी आलो ना. काय? बाप्पाजींच्या कामासाठी आलोय. बाप्पाजींनीच मला असं सांगितलंय की गुरवांच्या घरी जा आणि गुरव घरात नसतानाच हे काम करून टाक. म्हणजे? तर एका महत्वाच्या कामाकरता आलोय. म्हणजे बाप्पाजीने पाठवलंय तुम्हाला? महत्वाच्या कामाला सोन्याच्या बांगड्या. हे घ्या सोन्याच्या बांगड्या. तुमच्यासाठीच दिल्यात. आमच्यातर्फे तुमच्यासाठी एक छोटीशी भेट. काय? असं बाप्पाजींनी सांगितलंय. बरं, सोन्याच्या बांगड्या कशा पाहिजे? अहो कशासाठी म्हणजे अहो हातात घालण्यासाठी. तुमच्या गोऱ्या गोऱ्या मनगटावर शोभून दिसतील बघा. बाबा कदम. आणि असं बाप्पाजी सांगत होते, मी नाही. तरी भेट अशी अचानक? अचानक कशी? तुम्ही देवी अंगात यालाचं सोंग जे काय वठवलंय, सगळ्यांना तर एकदम विश्वासच बसलाय. आणि बाप्पाजी तर बेहद खुश. तुम्ही बाप्पाजींना असंच खुश ठेवा, तुम्हाला अगदी सोन्याने माडवतील बघा. आता जरा बांगड्या घालून दाखवा की. नाही म्हणजे कशा दिसतात ते तरी बघू. बाबा कदम. या तुम्ही. या. येत. बाबा कदम. भाऊ, गावात लई गोंधळ चाललाय. या मी ऐकते या की त्या जयश्रीची पोर काशी तिला भावीन बनवतायत म्हणा. नुसती बसबसबोरी माजली आहे गावात कोदा आत्या. अरे हे जग कुठे चाललंय आणि आपण कुठे? ती बिचारी मुकी पोर आणि अख्खं गाव तिच्यावर अत्याचार करायला निघालंय. आणि या सगळ्याचा सेनापती आहे तो बाप्पाजी. भाऊ, जिल्ह्यातले समधे प्रश्न चुटकीसरशी सोडवता तुम्ही साहेबांचं नाव घेऊन. मग त्या बाप्पाजीला आवर घालता येत नाही बाई तुम्हाला? दिव्याखाली अंधार म्हणतात ना, ते हेच. धर्म कार्याविरुद्ध नाही जाता येत गोदात्या. जनक्षोभ आपण ओढावून नाही घेऊ शकत. आणि म्हणूनच या बाप्पाजी सारख्या लोकांचं भावतं. ही जनता आहे ना, ही जनताच याला जबाबदार आहे. ही जनताच या बाप्पाजी सारख्या माणसांना पोसते आणि या जुन्या आणि चुकीच्या रूढी आणि परंपरा जोपासते. खरं आहे तुमचं. भाऊ, ही काशी जन्मापासून मुकी आहे बाई. नाही, एका अपघाताच्या धक्क्याने हिची वाचा केली. एक बिचारी ती मुकी पोर आणि हा आपला संजय असा. आई भिराईने या दोघांनाही शक्ती द्यावी अन्यायाविरुद्ध लढण्याची.
काय ग काशी, काय झालं? हा, वाईट सपान पडलं तुला? काय झालं ग पोरी? बयो, बयोचं काय झालं? बोल. लगीन, बयोच्या लग्नाचं सपान पडलं म्हणून घाबरलीस वय? काय ग काशे, तुझ्या नशिबात एवढं वाढून ठेवलं ते राहिलं बाजूला आणि तू बयोची काळजी करतेस वय? हे बघ पोरी, जे नशिबात आहे तेच होणार आहे. आपण काय करू शकत नाही ग. आई भिराईच्या मनात जे असेल तेच होणार. तू काय काळजी करू नकोस. झोप बघू आता. हा, शांत झोप आता. मनात काही वाईट वंगाळ आणू नकोस. झोप बघू. चल. आले भाग्य